ते तुम्हाला इंडॉलॉजी कशाला म्हणतात? इंडॉलॉजीमध्ये भारतीयता असते. सर्व भारत किती महान आहे, भारताची महती किती आहे, भारत कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये अनादी काळापासून अग्रेसर आहे, याला इंडॉलॉजी म्हणतात. ही एक सब्जेक्ट आहे. आता याचं पोस्ट ग्रॅज्युएशन पण करतात आणि ही इंडॉलॉजी तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप काम करत असते. भारत किती महान आहे हे आपण पाहिलं आणि भारताच्या या सर्व गोष्टी पाहूनच बऱ्याच लोकांना असं वाटलं की भारत एकतर आपल्यापेक्षा मोठं होऊ नये किंवा भारतातली अपार संपत्ती लुटायचं आणि जगातली जी अतिरेकी शक्ती आहेत त्यांनी त्यांचा धर्म मोठं करण्याकरता भारताचा उपयोग कशा पद्धतीने करून घेता येईल याच्यावर खूप मोठे काम करतात. जगात धर्म 5-7 आहेत नाही असं नाही. सगळ्यात अधिक संख्या आहे ख्रिश्चनांचा, त्यांच्यानंतर मुस्लिमांचा आहे, त्याच्यानंतर 3 नंबरला लागतो हिंदूंचा आणि त्याचबरोबर एक चीनी लोकांचा एक धर्म आहे, पण ते जगातील लोकांना माहीत नाही की हे नेमकं किती पालन करतात त्याचे. त्यानंतर एक जपानमध्ये आहे शिंटो धर्म म्हणतात त्याला, शिंटो, की बौद्ध धर्माचाच एक नवी आवृत्ती आहे. ती भारतातूनच गेलेले बौद्ध धर्म आहे. तुम्हाला माहिती असणार की सम्राट अशोक मरण पावला, मरता मरता मरत नव्हता, अत्यवस्थ होता, प्राण जात नव्हता. तेव्हा त्यांच्या मुलामुलींनी सगळ्यांनी विनंती केली की बाबा प्राण न सोडण्याचं कारण काय आहे. तेव्हा अशोक म्हणाले की मला एक व्यक्तीची निरीक्षा आहे, म्हणजे वाट पाहतोय मी, ती जबाबदारी घेणारी कोणतरी भेटले की मी निश्चिंत होईन आणि निघून जाईन. माझ्या संपत्तीला उत्तराधिकारी आहेत, राज्य आहे, पैसा अडका आहे, अधिकार आहे, याच्याकरता उत्तराधिकारी आहेत. माझं एक दुसरं काम आहे धर्माचं. धर्माला उत्तराधिकारी कोण भेटेना मला. मी ज्या धर्मावर प्रेम करत होतो त्या धर्माची प्रचार प्रसाराची जबाबदारी कोण घ्यायला पुढे आलेत तर मी आनंदाने प्राण सोडेन असं म्हणाला. तेव्हा त्यांची एक कन्या होती, संघमित्रा, नाव ऐकलंय तुम्ही? कुठे राहत होती? श्रीलंकेला दिलेली होती तिला, संघमित्रेला. आणि संघमित्रा आली आणि म्हणाली बाबा मी ती जबाबदारी घेईन. म्हणाले अशोक सम्राट, बाळा तू कसं घेणार, तू आता सासरवाशीण आहे. नाही, मी सासरवाडीच्या लोकांना सांगेन आणि माझी पोरं बाळं झालेली आहेत तर ती त्यांना देऊन टाकेन आणि मी पूर्णपणे जीवन वाहून घेईन धर्मकार्यासाठी. मग सम्राट अशोक प्राण सोडले असं म्हटलं जातं, आख्यायिका आहे. नंतर संघमित्रा ही जपानला गेली धर्मप्रचार करण्यासाठी आणि भरपूर लोक जमले आणि त्यांना धर्मोपदेश केली. आल्यानंतर आपल्या निवासस्थानी आपला सचिव होता, स्वीय सचिव, खासगी सचिव, त्याला विचारले बघा आपली उपदेश ऐकण्याकरता खूप लोक आले. तेव्हा तो सचिव होता, हुशार होता, तो म्हणाला राजमाता
किंवा राजकुमारी, हे जे लोक आले होते हे तुमच्या प्रवचन ऐकण्यासाठी नाही, तुमचं सुंदर रूप पाहण्यासाठी आले होते. तिला खूप वाईट वाटलं. तिनं दुसऱ्या दिवशी आपली चेहरा विद्रूप करून घेतली, काही औषधीने किंवा केमिकल्सने विद्रूप करून घेतली आणि पुन्हा गेली. आणि तेव्हाही माणसं पहिल्यापेक्षा जास्त आले. तेव्हा म्हणाले, आत्ता काय वाटतंय तुम्हाला? नाही, आत्ता आलेत हे खरोखर धर्मोपदेश ऐकण्यासाठी आले. अशा पद्धतीने बौद्ध संप्रदायाची बीज पेरून त्या आल्या होत्या आणि थोडं वाढून पण आल्या होत्या. तीच धर्म नंतर झेन धर्मही म्हणतात त्याला, झेन आणि शिंटोही म्हणतात. हेही एक धर्म आहे जपानमध्ये, जगातल्या अनेक धर्मांपैकी एक. त्याचाही व्याप्ती आसपासच्या देशांमध्ये सुद्धा थोडा आहे. या व्यतिरिक्त यहुदी एक धर्म आहे, इस्रायली लोकांची. माहिती आहे तुम्हाला इस्रायल कुठे आहे? मध्य एशियामध्ये जेरुसलेम जो आहे, जेरुसलेमच इस्रायलचा एक भाग आहे, जिथे येशू ख्रिस्त जन्माला आला होता. आणि तो येशू असा प्रवास करत काश्मीरमध्ये येऊन पोचला होता. काश्मीरमध्ये जेव्हा आला तेव्हा इथलं भारतीय तत्वज्ञान जे आहे, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य इत्यादी गोष्टींची उपदेश करायला गेला तिथे. हे ऐकून पुन्हा आपल्या देशात गेल्यावर तिथल्या यहुदी लोकांनी त्याला धरलं आणि सोळावरच चढवले. आमच्या धर्माच्या हे या गोष्टी बसत नाही आणि तू हे काय सांगतोयस म्हणून त्याला भिंतीला उभं करून खिळच ठोकून टाकले त्याने. नंतर त्यांची शिष्या होत्या, त्यांनी उतरवले खाली 2 दिवसांनी आणि उपचार केल्यानंतर थोडा स्वस्थ वाटलं आणि तो तिथून, इथे राहू नका, इथे राहिलं तर ठार मारतील, तो पुन्हा भारताकडे आला. आणि आजही अशी एक आख्यायिका आणि एक स्थान दाखवलं जातं काश्मीरमध्ये, जिथे येशूची समाधी आहे. आणि हा येशू एक ख्रिस्त धर्म नावाचा एक धर्म स्थापन केला. न्यू 10 कमांडमेंट्स नावाचा एक सिद्धांत अस्तित्वात आणला. त्याच्यावर एक ख्रिस्त धर्म स्थापन झाला त्या जेरुसलेममध्ये. आणि त्याच जेरुसलेममध्ये ख्रिस्तांच्या आधी जो होता त्या धर्माचं नाव काय आहे? यहुदी धर्म. तोही एक धर्म आहे. आणि बरीच लोक असं म्हणतात की शीख, बौद्ध आणि जैन ही स्वतंत्र धर्म नाही आहे. हे सर्व हिंदू धर्माचीच काही संप्रदाय आहेत. कारण हिंदू फिलॉसॉफीपेक्षा फार वेगळं नाही आहे. थोडा काहीतरी कालांतराने बदल करावा लागतो, तसा बदललेली काही गोष्टी पाहायला मिळतील. आणि चढाओढ सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या धर्मांच्या मध्ये आपली संख्या वाढवावं असं सगळ्यांनाच वाटायला लागलं. संख्या वाढवण्याच्या भरात एकमेकांना संपवायला निघाले. इस्लामिक संस्कृतीची जी लोक होते त्यांनीही त्यांची काही टोळ्या तयार केले आणि बंदुकीच्या आणि तलवारीच्या जोरावर लोकांना आपल्या धर्मात परिवर्तन करायला सुरुवात केली. त्यांचाही पहिला आक्रमण जेरुसलेमवर झाला होता. कारण 7व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये महम्मद पैगंबर नावाची एक व्यक्ती उदयास आले. तिथेही जे कर्मठ संप्रदाय होते त्या संप्रदायांना बगल देऊन
देव मूर्ती स्वरूपात नाही आहे, अमूर्त स्वरूपात आहे, अशा पद्धतीचं एक प्रचार सुरू केले. तिथल्या मूल निवासी जे होते त्यांना आवडलं नाही. त्यांनी सुद्धा पैगंबर साहेबांना तिथून हकलून काढले, मारझोड करून. तेही पहिल्यांदा आश्रयाकरता भारताकडेच आले होते आणि इथे येऊन काही काळाने परत गेले. आणि त्यांची जीवनचरित्र ही चित्रविचित्र प्रसंगाने भरलेले आहेत. त्यांना मारून पेटून हकलून काढल्यानंतर त्यांची भावबंद जे होते त्यांना सुद्धा तिथून मारून हकलून काढले. त्या लोकांना मी काल ज्यांचं नाव सांगितलं तुम्हाला, त्या दाहिर सेनने आश्रय दिला होता. हसन हुसेन नावाची त्यांच्या नात्यातली माणसं होती. हेही आश्रयासाठी भारतात आले होते, त्यांना आश्रय दिला. नंतर त्यांची लोक आले, घनघोर लढाई झाली त्यांच्यासाठी, पण लढाई लढले आमचे राजे लोक, पण त्यांना आश्रय दिली. आणि नंतर ते जेव्हा इराकमध्ये करबलामध्ये गेले, तिथे सुद्धा त्यांना मारझोड सुरू झाल्यावर त्यांना मदत करण्याकरता इथून भारतीय राजे महाराजे लोक त्यांना मदतीसाठी गेलेले होते करबलामध्ये. करबला नाव ऐकून माहिती आहे तुम्हाला? इराकमधलं एक शहर आहे करबला. मोहरम खेळतात माहिती आहे? मोहरम एक सण असतो. त्या मोहरम त्या करबलाच्या स्मृतीनेच, करबलामध्ये त्यांची हत्या होते आणि त्या स्मृतीनेच त्याचा सण साजरा केला जातो इस्लाममध्ये. इस्लाममध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक सुन्नी आणि शिया आहेतच, यापेक्षाही एक शिया सुन्नी ही दोनच नाही आहेत, अजून बरीच आहेत. त्यांच्यामध्येही 5-6 प्रकार आहेत. मेहमूदी म्हणून एक आहे, बुरा म्हणून, बौरी म्हणून एक आहे, आणखीन 2-3 आहेत, त्यांच्यातही प्रकार आहेत. आणि पुन्हा सुन्नींमध्येच आमच्या देशात तरी 2 गट प्रचंड ईर्ष्यावाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एक बरेलवी म्हणतात आणि दुसरी एक आहे सहारनपूरजवळ, त्यांची खूप मोठी मस्जिद आहे आणि मदरसाही आहे. एक बरेलवी आणि एक आहे. ह्या दोन्ही सुन्नीमध्येच 2 गट आहेत. पुन्हा ते एकमेकांच्यात जात नाही. इथे कुत्र्याला प्रवेश आहे पण बरेलवींना प्रवेश नाही, असं बोर्ड लिहिलेले असतात तिकडे. उत्तर भारतात तुम्ही गेला, इथे कुत्र्यांना प्रवेश आहे पण बरेलवींना प्रवेश नाही. बरेलवी एक, आणखीन एक मला आठवेना लवकर. तर ही आहेत. हळूहळू एवढी चांगली गोष्ट, मोहम्मद साहेबांच्या पश्चात जे मस्जिद बांधले गेले, पहिला मस्जिद अल अक्सामध्ये बांधला गेला. अल अक्सा हे जेरुसलेममध्ये आहे. मक्का मदिनाची जी मस्जिद आहे ही पूर्वीचं एक मंदिर आहे. मकमेदिनी तिचं नाव आहे. तिथे हिंदू संस्कृती प्रचंड प्रमाणात होती त्या काळात आणि त्याचा नाश करून तिथे ते मकमेदिनीचं काय केले, मक्का मदिना बनवण्यात आला आणि त्यांची पहिली शाखा, पहिली मस्जिद बांधण्यात आली. अल अक्सा हे जेरुसलेममध्ये बांधण्यात आला. आणि जगातलं दुसरं मस्जिद भारतात बांधण्यात आला तो कोच्चीमध्ये. कोच्ची कुठे आहे? केरळमध्ये आहे. त्रावणकोरच्या महाराजांनी आपल्या पैशाने व्यापार करायला मुस्लिम व्यापाऱ्यांसाठी एक मस्जिद बांधून दिला होता. मला नमाज पडायचा असतो, प्रार्थना करायचा असतो, तर माझ्यासाठी थोडा व्यवस्था करावी अशी प्रार्थना केल्यानंतर त्रावणकोरच्या महाराजांनी, त्रावणकोर एक खूप मोठं संस्थान आहे, राजा, त्यांनी एक मस्जिद बांधून दिला होता. आणि दुसरी मस्जिद भारतात होती. एवढी उदार अंतःकरणाची माणसं.
आणि पुढे तो व्यापारी म्हणतो राजांना, राजेसाहेब माणसं कमी आहे, तो माझ्या यात्रा उत्सव करायला थोडं तुमची माणसं पाठवा ना म्हणाला. राजा आमचा उदार मनाचा माणसंही पाठवला, गेलेली माणसं तिकडेच गेले, परत नाही आले. हळूहळू वाढले आणि व्यापाराच्या निमित्ताने ते आले. मंगोलियन्स भारतावर चाल करून आले, अफगाण लोक चाल करून आले. भारतातलं हिंदू धर्म संपवून इस्लाम स्थापन करण्यासाठी, याला म्हणतात गजवाये हिंद, नाव ऐकलंय तुम्ही? गजवाये हिंद म्हणजे पूर्णपणे हिंदुस्थानचं इस्लामीकरण करणं, हे त्यांचा प्रमुख उद्देश असतो, गजवाये हिंद. आणि याच्याकरता खुरानाचा सहाय्य घेतलं जातं, मदत घेतली जाते. खुरानमध्ये अशी अनेक आयात आहेत. आयात म्हणजे अल्लाकडनं आलेले संदेश आहेत असं म्हणतात ते. त्यामध्ये सांगितलं जाते की ही संपूर्ण विश्व तुम्ही इस्लाम खाली आणण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलेले आहे. कोणाला? पैगंबर साहेबांना त्यासाठी पाठवण्यात आलेले आहे. आणि तुम्ही तो कार्य करा, तुम्ही नाही केला तर तुम्हाला बदलून दुसऱ्यांना त्या कामावर नेमलं जाईल. आणि ठिकठिकाणी अशी अनेक आयात आम्हाला कुराणमध्ये मिळतात की जे मूर्तीपूजक आहेत त्यांना तुम्ही समजावून सांगा आणि तुमच्या धर्मात घ्या. जर ते नाही म्हटले तर त्यांना तुमची तंत्राने त्यांना आपल्यात ओढायचा प्रयत्न करा. तुमच्या तंत्राने, तुमची तंत्र तुम्हीच ठरवा काय करायचं. समजावून सांगा, धमकावून सांगा, आणि नाही ऐकलं तर ठोकून काढा त्यांना. आणि ती व्यवस्था सांगितलेली आहे की यांच्या हातापायाला किती फुटाची साखळदंड बांधायचं, कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि यांच्या तंतोतंत परिपालन नंतरचा औरंगजेब करत होता. जो दिल्लीच्या बादशाही याच्यावर बसलेला औरंगजेब होता. तुम्ही त्या कुराणमध्ये सांगितलेले सर्व गोष्टींचे अनुपालन करताना छावामध्ये पाहिलेले आहात. त्यात असं सांगितलेले आहे की इस्लाम जर स्वीकारत नसेल तर त्यांची पहिल्यांदा डोळे काढा, तापलेले सळीने काढा, असं साध्याने नाही आहे, तापलेले सळीने डोळे काढा. त्याच्यानंतर त्यांचे कान कापा, दर दिवशी एक 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 असा 50-60 दिवसामध्ये त्यांना परिवर्तित करा, नाही काले तर मारून टाका. ही गजवाये हिंद करण्याची पद्धत आहे. हिंदुस्थानला पूर्णपणे मिटवण्याची एक साजिश आहे की अनेको शासक प्रशासक भारतात आले. आणि भारतातल्या काही लोक, तुम्हाला माहिती आहे की हे जे लोक आले आधी येऊन बघितले, जसं की राजा ताहिर सेन बरोबर झाला तेच पद्धतीने दुसऱ्या तिसऱ्यांबरोबर सुरुवात केली. आणि आमच्यातले भाऊबंदकीचे भांडणं असायची. भांडणामध्ये एखादा व्यक्ती जाऊन त्यांना सामील व्हायचा आणि आपल्या भावाला, आपल्या काकाला, आपल्या मोठ्या काकाला पकडून द्यायचं, मारून द्यायचं. आणि त्याला मारून दे, तुला राजा करतो म्हणायचं. ह्याला राजा न करता ह्याचाही हत्या करायचं आणि राज्य पूर्ण आपल्या ताब्यात घ्यायचं. असे तुम्ही पाहिलेत, खूप सारे उदाहरणं आहेत. आणि असं करत 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 उत्तर भारत कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर दक्षिणेकडे जेव्हा निघाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छातीचे कोट करून उभे राहिले म्हणून दक्षिणेत एवढा नाशपाश झाले नाही आणि थोडीशी इथे माणसं सुरक्षित राहिले. उत्तर भारतात गेलात तर तुम्हाला एकही 100 वर्षापूर्वीचं मंदिर दिसत नाही. एकही ना तुम्हाला हरियाणामध्ये दिसणार, पंजाबमध्ये दिसणार, ना हिमाचलमध्ये. कुठले उरले सुरले असतील तर जंगलात जिथे कोण माणूस जात नाही अशा ठिकाणी बांधले गेलेले जे आहेत ते दिसतील. बाकी सर्वही उद्ध्वस्त करून टाकले, भुईसपाट करून टाकले.
कारण हे गजनी, गोरी, मंगोलियनचा, मंगोल राजा, अशी खूप सारे लोक आले. लोधी घराणा आला, खिलजी घराणा आला, तुघलक घराणा आला. आणि एवढंच नाही, आपल्या घरातल्या गड्यांच्या हातात राज्य देऊन गेले. गुलामी घराणा म्हणतो आपण, ते भारतावर राज्य केले. हे जाताना गेले आणि जेवढे बाहेरून आले ना, ते कोणी इथे मेले नाही. मरायला सगळे आपापल्या गावी गेले. इथे त्यांची कुठलेही बीट ही शिल्लक ठेवून गेले नाही. आणि जे बी शिल्लक राहिली, शेवटचा राजा होता, काय नाव त्याचा, दिल्लीचा सल्तनतवर शेवटचा राजा होता, बहादूर शाह जफर. लक्षात राहील, बहादूर शाह जफर राहिला. आणि आता त्यांच्या घराण्यातली रिक्षा भिक्षा चालवतात कलकत्त्यामध्ये. आणि त्याची एक कथा आहे, मी तुम्हाला सांगतो त्यांची कथा. मंगल पांडेंचं जेव्हा सुरू होईल 1857ची स्वातंत्र्य समर, तेव्हा मी त्याचा एंड कसं दिल्लीपर्यंत येतो, आल्यानंतर होतो ते सांगेन. त्यावेळी बहादूर शाह जफरचं सर्व सांगेन. आणि हे सर्व मुस्लिम घराणे जे इथे आले, हे सर्वही खलिफांच्या आदेशाने आले. खलिफा माहिती आहे ना तुम्हाला, सांगितलं मी. खलिफा सांगितलं होता की हे पुरा देश इस्लामिक साम्राज्यवादाखाली आणायचं आहे. आणि आजही त्यांचं स्वप्न आहे, आजही त्यांचं स्वप्न आहे. ते म्हणतात की भारताला इस्लामचा राजधानी बनवायचा. का? भारताची 200-150 कोटी लोकसंख्या, भारताच्या उत्तरेला अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे एका बाजूला बांगलादेश आहे, आणि दुसऱ्या एका बाजूला डाव्या बाजूला तुर्कमेनिस्तान, खजाकिस्तान, हे सगळे स्थान आहेत. आणखीन त्याच्या खाली आला तर हे सगळे सौदी अरेबिया, हे सर्वही दिल्लीपासून विमानाच्या 2 तासाच्या अंतरावर आहेत. आणि खाली इंडोनेशिया आहे, जगातलं सर्वात मोठं इस्लामिक राष्ट्र, ज्याची लोकसंख्या 25 कोटीच्या वर आहे. इंडोनेशिया भारतापासून फक्त 1 तास 1.5 तासाच्या अंतरावर आहे. अंदमान निकोबारला तरी 1.5 तासाच्या अंतरावर आहेत. आणि हे सगळे राष्ट्र मिळून जेवढे इस्लामिक राष्ट्र आहेत, हे फक्त 2 तास 2.5 तासाच्या अंतरावर भारतापासून आहेत. आणि भारत जर 200 कोटी, हे बघा पाकिस्तानची जनसंख्या किती आहे आता, 20-24 कोटीच्या आसपास आहे. बांगलादेशाची जनसंख्या 10-12 कोटीची आहे. अफगाणिस्तानची 7-8 कोटीची आहे, बरोबर. आणि इराण, इराक आहेत, आमच्यापासून फार लांब नाही आहेत, मध्ये एकच देश आहे. एक कोपरा अफगाणिस्तानला लागतात आपली. आणि असं मिळून सगळी मिळून 100 कोटीच्या आसपास जातील. पण भारतच 150 कोटीचा आहे. याच्यावर कब्जा केला तर हे 150 आणि ते 100, ऑलरेडी 100-150 कोटी ते आहेत आता, म्हणजे 300 कोटी झाले. तर आपण जगातला 1 नंबर बनतो. भारत सेंटरला असल्या कारणाने भारताचा राजधानी बनवू शकतो आपण. या कारणास्तव जगभरातले उग्रवादी संघटन जे आहेत, इस्लामिक ट्रेनिंग देणारी संघटना जे आहेत, त्यांची सगळी मातृसंस्था भारतात आहेत. इसिस जरी बागदादमध्ये, इराकमध्ये असला तरी इसिसचा ब्रेन जो आहे तो भारतात आहे. उत्तर प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये करोनाच्या काळात हैदोस घातलेले कुठली संस्था ती, हे पसरवण्याचा काम करत होते दिल्लीत, ऐकलं नाही? नाही, जमाते इस्लामी हे ह्यांची सगळी यूपीमध्ये आहेत. ही जमाते नावाची, इस्लाम नावाची जी संस्था आहे, खेडोपाड्यातले सुद्धा मुसलमानांना जी होती, आज गावोगावी जातात. गावात 1-2 मुस्लिमांची घरं असतील तर त्यांना जाऊन त्यांच्या जमाते इस्लामीचे कार्यकर्ते 2 महिने राहतात एकासाठी.
त्यांना नमाज पडायला शिकवतात, त्याला सांगतात तू टोपे घालायचा, गोल टोपी जाळीची, आणि दाढी राखायचा, पैजामा घालायचा, मोठ्या भावाचा जब्बा, धाकट्या भावाचा पैजामा जो म्हणतो तो घालायचा, आणि तू एकटा जरी असला तरी ह्याच ड्रेसमध्ये राहायचा, अशा पद्धतीची शिकवणूक त्याला देतात. तो गावातल्या मंदिरांमध्ये अजिबात जायचं नाही, आणि गावातल्या कुठल्याही देवाचा प्रसाद वगैरे दिला तर तो खायचा नाही. अशा एका कट्टरवादीपणाची बीज पेरण्याचे काम हे जमाते इस्लामीचे कार्यकर्ते करत असतात. आणि भारतामध्ये अशी प्रशिक्षण देणारी 7.25 लाख मदरसे आहेत. किती? 7.25 लाख मदरसे आहेत. एका मदरशामध्ये 25-30च विद्यार्थी बाहेर पडत असतील तर किती लोक बाहेर पडतात. आणि त्यांना एकच शिक्षण दिले जाते की हे जे मूर्तीपूजक आहेत यांना संपवायचं आहे. मूर्तीपूजकांना संपवण्याची पद्धत तुम्ही पाहिला छावामध्ये. आणखीन काय सांगायला नको. मी नेहमी सांगत असतो, जेव्हा काश्मीरचे आमचे जे पंडित होते यांचा धर्मांतर घडवून आणायचं होतं, त्यावेळेला बादशाह दिल्लीच्यानी त्यांना निरोप पाठवला, तुम्ही सगळ्यांनी धर्मांतर करायचा नाहीतर तुमचा कत्तल करणार. तेव्हा ते घाबरून काश्मीरचे पंडित काय केले, तिथेच शेजारी पंजाब असल्या कारणाने पंजाबच्या धर्मगुरू गुरु तेग बहादूर जवळ गेले. तेग बहादूरना म्हणाले की महाराजजी असं असं आम्हाला जबरदस्ती करतायत. तेग बहादूरने सांगितलं की असं करत असतील तर तुम्ही सांगा, आमच्या धर्मगुरूंचाच धर्मांतर करून घ्या, म्हणजे आम्ही ऑटोमॅटिकली सगळेच मुसलमान होऊ. बरोबर. गुरुने शंभूराजेने का नाही केला? शंभूराजे म्हटले जर मी केला तर माझा महाराष्ट्र सर्व इस्लाम होईल. कारण राजा गेला की प्रजा ऑटोमॅटिकली जातोय. म्हणून शंभूराजेंनी मी मेलो तरी चालेल पण माझी धर्म सुरक्षित राहायला पाहिजे, माझी संस्कृती सुरक्षित राहायला पाहिजे, या तळमळीपायी स्वतःच्या बलिदान दिले पण धर्माचा बलिदान होऊ दिला नाही. गुरु तेग बहादूरला सांगितले. तेग बहादूरला उचलून नेण्यात आला आणि त्यांच्या शिष्यांसमवेत दिल्लीला चांदणी चौकात नेऊन उभं केलं. आणि तिथे त्याला सांगण्यात आलं, त्यांची 3 शिष्य होते, त्यांना आधी त्यांचा धाक दाखवायचं होतं, जे कुराणमध्ये सांगितलेले असं म्हणतात. धाक कसं दाखवायचं आहे तर दुसऱ्यानं मारायचं आणि ते बघून भीती निर्माण व्हायला पाहिजे, थरकाप निर्माण व्हायला पाहिजे, मग घाबरून धर्मांतर करायला पाहिजे. पहिलं त्यांची 3 शिष्य वजा मुलंच ते, त्यांची मुलंच त्यांची शिष्य होते. एक अतिदास होता, एक मतिदास होता आणि एक दयाल, 3 जण होते. अतिदासला पकडून आणण्यात आला. अतिदासला उभं केला, करतोयस की नाही धर्मांतर सांग म्हणाले. नाही म्हटला. नाही म्हटल्यानंतर नाक कापले गेले, डोळे काढले गेले लाल बुंद तापलेले सळीने. त्यानंतर त्याचा तोंड उघडण्यात आला, जीभ सांडशीने बाहेर ओढण्यात आला आणि जीभ कापण्यात आला. आणि त्याच्यानंतर कान कापण्यात आला आणि त्याच्यानंतर एक एक बोट तोडण्यात आले आणि बोट तुटल्यानंतर हात तोडण्यात आले. याच पद्धतीने पायाचाही हे तोडण्यात आले. त्यानंतर वरून खाली असा चमडी सोलत नेले. त्यांची पद्धत आहे की वरून सोलत खाली जायचं, वरून मारत खाली जायचं. आणि असा हाल करून मारला गेला अतिदास. अतिदासचं झाल्यानंतर अतिदास म्हटला या जन्मात तरी आम्ही नाही धर्मांतर करणार. अतिदासचं झाल्यानंतर मतिदासला पकडले. मतिदासच्या अंगाला पूर्णपणे कपाशी गुंडाळण्यात आली. कपाशी म्हणजे कळतं ना तुम्हाला, कॉटन, कापूस गुंडाळण्यात आला. असा गुंडाळून तेल ओतण्यात आलं, त्यात खाद्यतेल, आणि एक हिस्सा त्याचा पेटून दाखवण्यात आला. आत्ताही तुला चान्स देतो, तू धर्मांतर कर, नाही केला तर ही भाग जसं जळते
असा पूर्ण बॉडी जाणार. तो म्हणाला मेलो तरी चालेल, मी धर्मांतर नाही करणार. आणि मतिदासला पूर्णपणे पेटवण्यात आला. मतिदास चांदणी चौकात उभं जळून खाक झाला. त्याच्यानंतर दयालजी जे होते, दयाल तिसरा शिष्य, त्यांना आणण्यात आला आणि मोठ्या कायली ठेवलेली होती तापत, तेल तापत. जसा भजी तापताना उखळते तेल, त्या उखळते तेलामध्ये दोघांनी पाय धरलेले होते, दोघांनी हात धरलेले होते. त्याचा पाठ टेकवण्यात आला तेलाला आणि टेकून भाजून सांगितलं, जर नाही कबूल झालास तर पुराच बुडवून काढणार ह्यात. आता जे पाठीला चटके बसले ह्याच्यावर तुझ्या लक्षात यावं, बदललास तर ठीक, नाही बदललं तर पुरा बुडवून काढणार ह्यात. दयालजी तयार झाला नाही आणि दयाळला जसं भजी तळतात, मिरची तळतात तसं तळून काढले. पण धर्म बदलला. त्यानंतर मग गुरु तेग बहादूरची पाळी आली. तेग बहादूर हे सर्वही पाहून झाल्यानंतर ध्यानाला बसले. ध्यानाला बसल्यानंतर ही खूप आरडाओरडा करत होते, सांग तू बदलणार की नाही, तू बदलणार की नाही, धर्म असं म्हणत होते. एक नाही दोन नाही, तो डोळे मिटवून बसलेला होता. बसल्यानंतर मोठ्या तलवारीने मुंडकं उडवण्यात आला. तिथे आज एक गुरुद्वार बांधण्यात आलेले, शीसगंज गुरुद्वार म्हणतात याला, शीस म्हणतात, शीर्ष, शीसगंज गुरुद्वारा तिथे बांधण्यात आलेले. तुम्ही दिल्लीत गेला तर शीसगंज गुरुद्वार पाहायला मिळतो. आणि मस्तक त्यांच्या शिष्य लोकांनी नेले गुरदासपूरला, पंजाबमध्ये नेऊन तिथे एक शहर यांनीच वसवलेले होते तेग बहादूरने. तिथे एक गुरुद्वारा बांधण्यात आला तेग बहादूरच्या, गुरु तेग बहादूर यांच्या स्मृतीने. मी एवढा का सांगितलं सर्व, की इस्लामीकरण करण्याची तंत्र काय असतात हे सांगण्यासाठी. इस्लामीकरण करण्याची जर नाही कबूल झाला तर त्या माणसांना कशा पद्धतीने करावं, तर अशा पद्धतीने करण्याचे आदेश त्यांच्या धर्मग्रंथामध्ये दिलेले आहेत. आणि ह्याच्याकरता कार्यकर्ते तयार करण्याकरता 7.25 लाख मदरसे आहेत. ऑल इंडिया मदरसामध्ये शिकवणारी जे इमाम आहेत, ते शिकवणाऱ्यांना काय म्हणतात, शिक्षकांना इमाम म्हणतात. ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे प्रमुख माझ्याकडे आले होते गुरुकुलवर. मी त्यांना विचारलं, ते मला विचारलं की ही मुलं किती दिवस राहतात. मी म्हटलं 12 वर्ष राहतात. मग तुमच्याकडे किती या मदरशामध्ये? ते म्हणाले आमच्याकडे पण 12-14 वर्ष राहतात. म्हटलं, मला विचारलं त्याने तुम्ही काय शिकवता? आम्ही म्हटलं उद्योग शिकतो, व्यवसाय शिकवतो, चांगले गुण शिकवतो, त्यांना माणुसकी शिकवतो, देश देव धर्माबद्दल आस्था निर्माण करतो, अशा अनेक गोष्टी सांगितले, ध्यानधारणा शिकवतो, अमुक तमुक सर्व सांगितलं. मग मी त्यांना विचारलं तुम्ही काय शिकवताय? ते म्हणाले की आम्ही शर्यत शिकवतो. 12-14 वर्षे एकच ग्रंथ पूर्णपणे मुखोद्गत करून घेतो. मग मी ते शर्यत किंवा खुरान जे आहे ते खुरान वाचलं मी. त्या खुरानमध्ये काय सांगितले तर याच गोष्टी आहे, इतर अनेक गोष्टीसुद्धा आहे. आणि सगळ्या गोष्टी जर मी सांगितलं तर उद्या बवाल तयार होईल, मोठं वादळ तयार होईल. आणि मग सगळ्या गोष्टी यद्यपि सत्यम लोकविरुद्धम नाचरणीयम नाकरणीयम, आमच्या उपनिषदामध्ये किंवा आमच्या स्मृतिकारांनी एक वाक्य सांगितलेले आहे, यद्यपि सत्यम लोकविरुद्धम, यदि सत्य जरी असला आणि लोकांच्या विरोधात असेल तर नाचरणीयम नाकरणीयम अशी शब्द बोलूही नये आणि त्याचा आचरणही करू नये. तर ते सर्वही मी आता नाही सांगणार तुम्हाला, की एकूण भारताचा मुस्लिमीकरणाचा इस्लामीकरणाचा प्रयोग सुरू झाले. अनेक राजे महाराजे लोकांनी या कामाला हात घातले. गावची गाव असा मध्यवस्थित आणून उभं केले आणि भोवतीने बंदूक आणि तलवारीच्या नोकावर लोकांचे धर्मांतरण केलं.
गावचे गाव सगळे धर्मांतरित झाले आणि काही लोक धर्मांतरित व्हायचं नाही म्हणून पळून जाऊन जंगलात राहिले, ते वनवासी बनले. आत्ता जे आदिवासी वनवासी आमच्या बांधवांना जे म्हणतो, ही लोक धर्मांतर करायला तयार न झालेले लोक हे जंगलात जाऊन राहिले आणि ते वनवासी ठरले. शिक्षणापासून वंचित राहिले, सुविधांपासून वंचित राहिले, पण एका गोष्टीसाठी की आपण धर्म सोडायचा नाही याकरता राहिले. आणि असं करत करत भारताच्या आज मितीस तुम्हाला माहिती आहे 750 जिल्हे आहेत भारतात. किती आहेत? 750 जिल्हे आहेत. त्यापैकी डेमोग्राफी म्हणजे माहिती आहे शब्द तुम्हाला? डेमोक्रेसी नाही, डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या. समजा अमुक एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात या धर्माची एवढी आहेत, ह्या धर्माची एवढी आहेत, ह्या धर्माची एवढी आहेत, असे असतात की नाही, ते बदललेले. कारण ह्या सर्व चळवळ झाले, मग ह्यांच्यानंतर ब्रिटिश आले. हे 710ला सुरू झालेले इस्लामिक चळवळ, भारताचा इस्लामीकरण बनवायची जी चळवळ आहे, कुठपर्यंत चालू झाली? हे 16-17व्या शतकापर्यंत निरंतर चालू राहिला. आणि त्याच्यानंतर हळूहळू ब्रिटिश भारतात आले, होय ना? कधी आले? 1498 मध्ये पहिली व्यक्ती भारतात आली. कधी? 1498 मध्ये. त्यांचाही एक कथा आहे. 1498 मध्ये एक माणूस त्या बाजूने गेला, एक माणूस तिथे समुद्रामध्ये लुटेरूचा काम करणारी जी काही देश आहेत, त्यांच्यात लूटमारी करण्याकरता भांडणं होत होती. कोण कोण? पोर्तुगीज आणि डच यांच्यामध्ये भांडणं होत होती. मग तेव्हा त्यांचा ख्रिश्चनांचा सर्वोच्च धर्मगुरू जो होता, त्यांनी या दोन्ही जमातीच्या लोकांना बोलवलं आणि तुम्ही आपापसात भांडू नका म्हणून जगाचा नकाशा आणून त्याच्यावर एक काल्पनिक रेषा ओढून ही बाजू तुम्ही लोटा आणि ही बाजू तुम्ही लोटा, अशा पद्धतीने वाटून दिलं त्यांनी. आणि आमचा देश कोणाच्या वाटण्याला आले? पोर्तुगीजांच्या वाटणीला आले. मग आमच्याकडे एक माणूस आला, इकडे तिकडे भरकटत. तो भारताचा शोध लावला असं सांगितलं जातं. तो हरामखोर भारताचा शोध लावायला आला नव्हता, तो वादळात भरकटलेला होता. त्याला भारतीय मच्छीमारांनी आणून किनाऱ्याला लावले आणि इतिहास काय लिहून घेतला? वास्को ड गामानी भारताचा शोध लावला. आणि दुसऱ्यांचा होता तो अमेरिकेला गेला. काय नाव त्याचा? कोलंबस. कारण 2 तुकडे केले आणि ही लोक भारतात आली. भारतात आल्यानंतर यांनी 500 वर्षांचा एक टाइम टेबल तयार केली या ख्रिश्चन लोकांनी. पहिलं 100 वर्ष त्या देशात जायचं, व्यापार व्यवसाय सुरू करायचं. दुसऱ्या 100 वर्षांमध्ये तिथलं संस्कृतीचं अध्ययन करायचं. तिसऱ्या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये धर्मांतराला सुरुवात करायचं, लोकांना आपल्या धर्मात आणायचं काम सुरू करायचं. आणि चौथ्यामध्ये जर नाही ऐकलं तर त्यांना बंदुकीच्या जोरावर, लाठीकाठीच्या जोरावर धर्मांतरित करून घ्यायचं, असं एक प्लॅन तयार करण्यात आला होता. ह्याच्यावर एक पुस्तक आहे, तुम्हाला मिळेल, इंग्लिशमध्ये आहे. मी आठवले की सांगतो. सिन्स 1498 इंडिया अँड युरोप असं काहीतरी पुस्तकाचं नाव आहे. तुम्हाला आठवले की सांगतो. मी पाहिलेलं आहे ते पुस्तक. त्याच्यामध्ये केले की 500 वर्षांचं एक टाइम टेबल ठरवला.
पहिले 100 वर्षामध्ये काय केले, हे आले भारतात, इकडी तिकडी चिरमुरे विकण्याची, तेल विकण्याची, मीठ विकण्याची धंदा सुरुवात केली. धंदा करता करता 100 वर्ष झालं. त्यानंतर या देशाची इतिहास शोधायला सुरुवात केली. या देशाची लोकमानसिकता काय आहे त्याचे अध्ययन करायला सुरुवात केली. कशा कशा प्रकारची, किती जातीची लोक राहतात, ह्यांचे आपापसात व्यवहार कसे चालतात, याची छानपैकी अभ्यास केली त्याने. अभ्यास केल्यानंतर त्याने ठरवले आता डिवाइड अँड रोल हे अंमलात आणायचं. यांच्या आता 2 भाऊ असतील तर एकाला आपल्या बाजूने करायचं, एकाला मारून टाकायचं. अशा पद्धतीने सुरू केलं. त्याचा पहिला प्रयोग आधी यांनी या देशाला 4 भागामध्ये विभागले आणि उद्योग व्यापाराकरता ईस्ट इंडिया नावाची यांची एक कंपनी आली लंडनची, आणि मद्रास, कलकत्ता, मुंबई, दिल्ली असा 4 भाग केली. व्यापार करता 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 यांनी भारत सरकारकडे, हे मुस्लिम राजा लोकांकडे विनंती केली की आमची जे गोडाऊन आहेत यांच्या रखवाली करता आम्हाला पोलीस ठेवण्याची आम्हाला सुविधा मिळावी. राजे लोकांनी यांना पोलीस ठेवायला हे दिली. आणि हे पोलिसांना तरबियत म्हणजे प्रशिक्षण दिली गेली की गोडाऊन राखण्याची आणि त्यानंतर लढाई लढण्याची. फारशी नव्हती, 700-800 लोक होती सगळे मिळून. आणि ही 700-800 लोक घेऊन बंगालमध्ये गेले. बंगालचा नवाब होता एक, काय नाव त्याचा, सिराजुद्दौला. त्यांच्याकडे एक मंत्री होता त्यांचा सेनापती, त्याचं नाव काय आहे, मीर जाफर. या ब्रिटिश लोकांनी जाऊन त्या मीर जाफरला पकडला. मीर जाफरला पकडू, किती 800 लोक यांची. मीर जाफरला पकडला. मीर जाफरला असं सांगितलं की ही जर सल्तनत आमच्या हातात दिलास तर तुला अर्धा राज्य ह्यातलं देऊ. मग त्यांनी आपल्या अन्नदाता जो राजा होता त्याच्या विरोधात षडयंत्र करून त्याला पकडून दिली. जेव्हा सिराजुद्दौलाला पकडून नेत होते ना, त्यांची सैन्य किती, 800, राहिलेले अर्धा सिराजुद्दौलाचा मीर जाफर बरोबर. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतिहासकार लिहितात, रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाही म्हटले तरी 30-40 हजार लोक उभी होते हे पाहायला. तो इतिहासकार लिहितो सगळ्यांनी थुंकलं असताना तरी वाहून गेले असते ते सगळे. ही 700-800ची सैन्य आणि त्यांची लोक सगळ्यांनी नुसतं थुंकलं असता तरी वाहून गेले असते. एक छोटा दगड मारला असता तरी सगळी संपून गेले असते. पण ही माणसं सगळी पाहत उभे राहिली, कोणी भ्र काढला नाही. अशा पद्धतीने या ब्रिटिशांनी भारताची कब्जा एक एक प्रांत ताब्यात घेत गेली. आणि काही वर्षांनी पूर्ण भारतावर संस्थान काही छोटी नव्हती. आमच्याकडे राजे किती होती, 565 राजघराणे. किती, 565 राजघराणे होते अखंड भारतात. पाकिस्तान, बंगला आणि भारतात मिळून 565 राजघराणे होते. आणि काही छोटे होते आणि काही मोठे होते. अशा पद्धतीने ते आले. पण ते येण्यापूर्वीच ह्या दोघांचाही उद्देश काय होता, आणि आता व्यापार केली, राज्य ताब्यात घेतली. उद्देश दोघांचाही एकच की आपला धर्म वाढवायचा. त्यांनी क्रुसाईड सुरू केली. क्रूस वार म्हणतात त्याला. मारझोड करून लोकांना धर्मांतरित करायचं. त्यांची पहिली टप्पे आहेत. ख्रिश्चन लोकांची पहिली की आमिष दाखवून घ्यायचं. चॉकलेट दे, बिस्किट दे, गोळ्या दे, आणि त्यानंतर तुला उद्योग देईन, नोकरी देईन, तुला आरोग्य देईन, शिक्षण देईन, असे आमिष दाखवून वडायचं.
आणि त्यानंतर चमत्कार करून, त्यांच्याकडे चमत्कार करणारे टोळ्या आहेत, त्या टोळ्या आणून भारतात स्टेज शो करतात. मग एक जण खोकत खोकत येतोय, महाराज माझा तब्येत ठीक नाही, 6 वर्ष झाले मला खोकला जाईना झाले. मग तो असा 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 करून त्याच्या पाठीवर थाप मारतो, त्याचा एका सेकंदात खोकला निघून जातो. झाल, येसू तुझ्यावर कृपा केला. येसू म्हणजे वॉशिंग मशीन आहे यांचा, बरोबर, एका मिनिटात त्याला ठीक केला. असं गावोगावी ह्यांनी चमत्कारांची शो आयोजित केली. आणि या चमत्कारांच्या शोला पैसे देणारे कोण? स्टेज आयोजन करणारे कोण? नाही, आमची ही आत्ताचे पुढारी, अजूनही चालू आहे ते. राजे महाराजे केले, आत्ता खासदार आमदार ही धंदा करतात, तेही तुमच्याकडनं निवडून गेलेले, आजही चाललेले आहे ते. अमेरिकेतनं येतात, लंडनमधून, जर्मनी, जपानमधून पाद्री लोक येतात, येऊन ही धंदा करतात. पाद्री म्हणजे फादरला पाद्री म्हणतात आपल्या भारतीय भाषेत. पाद्री म्हणजे तुम्हाला काय वाटलं पादणाऱ्याला पाद्री म्हणतात असं नाही. पाद्री म्हणजे फादर, होय ना, फादर लोकांना पाद्री म्हणतात, बरोबर. आणि महिला असतात त्यांना काय म्हणतात? नन्स म्हणतात. आणि एक छोटासा पुस्तक आहे, तुम्हाला मराठीत मिळाले तर वाचा, ओमेन. ओमेन नावाची पुस्तक आहे. एक नन केरळची, आपल्यावर या ख्रिश्चन लोकांनी किती अत्याचार केले. ती एवढा करून धर्म सोडत नाही, पण ख्रिश्चन मिशनरीमध्ये किती अत्याचार करतात मुलांवर, मुलींवर, आणि काय काय अनाचार करतात, ह्या सगळी तिची जीवनकथा लिहिली त्याने. एक मुलगी जो अत्यंत आवडीने धर्मप्रचारक बनायचं म्हणून नन झाली, नन झाल्यावर तिची जी झालेले हाल आहे त्याचं एक आत्मकथन लिखाण केले, ओमेन म्हणून. वाचावं तुम्ही सगळ्यांनी. काय सांगत होतो मी? ही परकीय लोक आपल्या धर्माचा ऱ्हास करून हिंदुस्थानमध्ये आपलं धर्म स्थापन करण्याकरता हे आले. आल्यानंतर मी सांगत होता ना, हे मुस्लिम जे होते ते आले, केवळ तुम्हाला इतिहासात काय लिहिले, आमच्या हरामखोर इतिहासकार इथले भारतातले जे कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत, यांनी असं लिहिलं की ते लूटमारी करण्याकरता आले होते. लूटमारी करण्याकरता आले असतील तर लुटून गेले असते. मंदिर तोडायची काय गरज होती त्यांना? संपत्ती मिळाली की घेऊन जायचं, नाही गेले ते. जसं की हा जो गजनी आला, सोमनाथ मंदिर तोडायला सुरू केला, त्यावेळी 50,000 लोक कडे करून उभी होती सोमनाथ मंदिरला. 50,000 लोक एकच आवाजात सांगत होती, तुम्हाला जेवढी संपत्ती पाहिजे तेवढं देतो आम्ही, आणि आमच्या मंदिराला काय करू नका. कारण सोमनाथ मंदिराची खांब जेवढी आहेत, 34 काय 36 खांब आहेत, सगळी सोन्याची पत्र्यांनी मडवलेली होती. आणि घंटी होती ना, 10-10, 20-20 माण धान्य मावायला पाहिजे एवढी मोठी घंटी सोन्याची होती. लूटमारी करायला आला असाल तर लुटून घेऊन गेला असता तुम्ही. 50,000 लोकांनी सांगितलं तुम्हाला पाहिजे तेवढा संपत्ती देतो, आमच्या मंदिराला काय करू नका. ते म्हटले नाही, संपत्ती पण घेणार, मंदिर पण पाडणार, तुम्हालाही संपवणार म्हणाले. 50,000 लोकांची शिरकाण करण्यात आला. तुम्हाला माहिती असू द्या, सगळ्यांची मुंडके उडवण्यात आली, मंदिरावर हल्ला केली, मूर्ती तोडण्यात आला, आणि सगळी सोनं लुटण्यात आला, आणि पिंडी उखाडण्यात आला, आणि तिथल्या मूर्ती आणून रस्त्यावर टाकून चपलाच्या पायाने तोडवण्यात आला. आणि जे लूटमारी केली तिथली लुटली, श्रीमंतांची घरं लुटली, लुटून जवळजवळ 3 लाख लोकांच्या डोक्यावर लुटलेली संपत्ती दिली, घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाले. आणि ही लोक दिल्लीला गेले. गेल्यानंतर विश्रांतीसाठी थांबले, तर संपत्ती एका बाजूला ठेवले. ह्या सगळ्यांना उघड्या मैदानावर मुसलमानांची सैन्य भोवतीने, आणि मध्ये ही लोक. आणि ह्यातलं कोण पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला गोळ्या घालून आणि तलवारीच्या धारेला त्यांचा मुंडका देऊन त्यांची हत्या करण्यात आला.
लाखो लोकांना तिथे गेल्यावर मारले. जो पळून जाण्याचा प्रयत्न करतो त्याला खलास करायचा. त्यांचा सेनापती जाऊन सांगायचा, महाराज, बादशाह, ही लोक रात्री आपल्या लोकांना झोपू देईना झालेत, रात्री उठून पळून जायला लागलेत, अरे सगळ्यांना कापून टाका. 3-3 लाख लोकांना कापण्यात आला. काशी विश्वनाथांचा मंदिर तोडण्याकरता ऐन शिवरात्रीच्या वेळे दिवशी हुकूम काढला दिल्लीचा बादशाहने. दिल्लीच्या कोतवालाने कळवलं की आत्ता महाशिवरात्रीची यात्रा आहे आणि यात्रा 3 लाख लोक यात्रेला आलेले आहेत. यात्रा संपल्यानंतर मी देऊळ पाडेन. जे ज्ञानवापी मस्जिद म्हणतात ना, ते काशी विश्वेश्वरांचा मंदिर तो मी नंतर पाडेन. आणि त्याला उलट तपाली परत कळवला बादशाहने, आत्ता योग्य संधी आहे, 3 लाख लोकांसहित मंदिर उद्ध्वस्त करून टाका. 3 लाख लोकांची शिरकाण करण्यात आला आणि मंदिर पाडण्यात आला. आणि आजही तुम्ही गेला तर एका कोपऱ्यात ज्ञानवापी मस्जिद जिला म्हणतात, तिच्यात नंदीची मूर्ती अजूनही दिसते तुम्हाला. आतमध्ये छोटासा गाभारा दिसते, त्याच्यामध्ये पिंडी आहे. त्या पिंडीमध्ये उजू करत होते. सर, उजू म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? उजू म्हणजे नमाजाला जाण्यापूर्वी तोंड धुवायचं, चूळ भरायचा, हात धुवायचा आणि पाय धुवायचं, चूळ भरायचा. तिथे करत होते. आत्ता अजूनही एवढ्या लाख माणसासहित पाडणार अशी 30,000 देवळं पाडले. दक्षिणेत जर गेला तुम्ही, विजयनगरचा जो राजधानी आहे हम्पी, त्या हम्पीच्या शेजारी वाहणारी जी नदी आहे तुंगभद्रा, त्या तुंगभद्रा नदी तीरावर 6,000 लेणी, साधी देऊळ नव्हे, लेणी काम केलेले 6,000 देवळं जमीनदोस्त करून टाकले. तिथे चणे गणपती आणि दुसरी एक गणपतीची मंदिर आहेत. त्या गणपती मूर्ती मोठी मोठी असल्या कारणाने तलवारीने तुटले नाही, हातोडीने तुटले नाही. तेव्हा त्या देवळामध्ये लाकडं भरण्यात आलं आणि पेटवण्यात आलं, दगड वितळून जावं म्हणून. अशा पद्धतीने सुद्धा मंदिरांची उद्ध्वस्तीकरण केली या लोकांनी. म्हणजे हिंदू संस्कृतीचा नाश, मंदिर झाले की संस्कृतीचा नाश होईल असं यांना वाटलं. असं काय होऊ शकत नाही. जवळजवळ 30 ते 40,000 देवळं, जसं काशीचं विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त केला, त्याच पद्धतीने मथुरेचा कृष्ण मंदिर उद्ध्वस्त केला, अयोध्येचा राम मंदिर उद्ध्वस्त केला. जे उद्ध्वस्त केलेल्या राम मंदिराला पुन्हा उभं करायला किती वर्ष लागले आम्हाला? 500 वर्ष लागले. मंदिर आमची, जागा आमची, आणि आमच्या याच्यात बांधायला आम्हाला 500 वर्ष लागले. म्हणून भारताची फाळणी होत असताना, मी आत्ता सांगू की नंतर सांगू असं वाटते मला, बाबासाहेब आंबेडकरजींनी खूप चांगल्या टिप्पणी केलेल्या आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं एक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. प्रत्येकाने तो वाचावं. प्रत्येक भारतीयाने बाबासाहेबांचा तो पुस्तक वाचावं. बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर टीका केली, ह्याच्यावर टीका केली, हे ठीक आहे. पण बाबासाहेबांनी हिंदूंवर जे टीका केली तेवढंच सिलॅबसला आणि इकडी तिकडी दाखवण्यात आला. पण बाबासाहेबांनी मुस्लिम धर्मावर जे टीका केलेले ते कुठेही दाखवण्यात आलेलं नाही. बाबासाहेबांचं म्हणणं होतं, जर तुम्ही 2 धर्मांची 2 देश बनवणार असाल, द्विराष्ट्र नीती काय होती? मुसलमान पाकिस्तानमध्ये, मुसलमानांसाठी पाकिस्तान, हिंदूंसाठी हिंदुस्तान, असं केलं आहे ना. मग केलं आहे तर शेवटचा हिंदू पाकिस्तानातला भारतात यायला पाहिजे आणि शेवटचा मुसलमान भारतातला पाकिस्तानात गेला पाहिजे. आणि एकही बीज कुठे शिल्लक ठेवून चालणार नाही. ना आमचा माणूस तिथे राहायला पाहिजे, ना त्यांच्या माणूस इथे राहायला पाहिजे. जिन्नांनी मागितले ना आम्हाला, आणि गांधीजी पण म्हटले होते, भारताची फाळणी किंवा पाकिस्तानची निर्मिती व्हायचं असेल तर कसं होईल? माझ्या मुडद्यावर होईल. गांधीजींच्या मुडद्यावर तरी नाही झालं, पण 30 लाख लोकांच्या मुडद्यावर
देशाची फाळणी झाली. एवढ्या लोकांनी आत्माहुती दिली त्या या दोन देश बनण्याकरता. आणि ते काय झाले मी तुम्हाला सांगतो. ते ऑगस्ट 1447 पासून ऑगस्ट 2447 पर्यंत जे 10-11 दिवसांची जी कथा आहे ना, ती एक दिवस पूर्ण डिटेल सांगतो तुम्हाला की काय घडलं, आम्ही कसे स्वतंत्र झालो आणि स्वतंत्र झाल्यानंतर आमची काय स्थिती आहे, पुढाऱ्यांची काय स्थिती, करणाऱ्यांची, हे सगळे सांगेन मी. पण एवढ्यासाठीच मी सांगायला लागलो की हा देश आजही सुरक्षित नाही आहे. सीमेने सुरक्षित आहोत, आपण बॉर्डरने सुरक्षित आहोत कारण आमची मिलिटरी आहे तिथे, पण आतमध्ये हिंदू धर्म सुरक्षित नाही, देश सुरक्षित नाही. बरोबर? कारण कोणीही उग्रवादी खायला अन्न नाही म्हणून उग्रवादी बनत नाही, दहशतवादी बनत नाही. त्याच्यामध्ये डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आहेत की नाही? बरोबर? जी वेगवेगळी हत्याकांड झाले, जे आज उग्रवादी ॲक्टिव्हिटीज चालत आहेत, यांची मोरखे कोण आहेत? डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आहेत. म्हणजे खायला अन्न नाही म्हणून भरती झालेली लोक नाही आहेत. मग बाबासाहेबांचं जर ऐकलं असतं तर ही स्थिती भारताला आली नसती. याचं कारण कोण? ही लोक का राहिले हे मी सांगेनच पुढे तुम्हाला. पण अशा एक कठीण परिस्थितीत आम्ही हिंदू राहतो आहोत. देश आमचा, बहुसंख्यक लोक आम्ही, आमच्यावर अगतिकपणे आम्हाला राहायला जागा द्या, आम्हाला पाकिस्तानमध्ये जायची इच्छा नाही आहे, आम्ही तुमचे धाकटे भाऊ म्हणून राहू, असं म्हणत होते. राहिल्यानंतर दंगा मस्ती करायला सुरुवात केली आणि लोकसभेत मुद्दा उपस्थित झाला. मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांना एक मुस्लिम खासदार म्हणाले की आम्ही तुमचे धाकटे बंधू आहोत. धाकटे बंधूंनी देश तोडून अर्धा तुकडा नेलेले आहे. कुठलाही धाकटा भाऊ आता तोडून नेतोय का? तुमचे धाकटे भाऊकीपणा आम्हाला सगळी माहिती झालेली आहे आणि ह्या धाकटा भाऊ इथे राहून काय करणार आहे तेही मला माहिती आहे, हे शिकवू नका मला, असा सरदार वल्लभभाई पटेल ठणकावून सांगितले होते लोकसभेत. सरदार वल्लभभाई पटेलांची सुद्धा इतिहास वाचायला पाहिजे आपण. गांधींची इतिहास वाचायला पाहिजे, नेहरूंची इतिहास वाचायला पाहिजे आणि वाचल्याशिवाय भारत नाही कळणार. इंदिरा गांधींची वाचायला पाहिजे, राहुल गांधी, राजीव गांधी आणि संजय गांधी, ह्यांच्या सगळ्यांची इतिहास आहेत छान छान लिहिलेले. हे वाचत गेलो तर देशाची पूर्ण परिस्थितीची जाणीव आपल्याला होते की काय होतो आम्ही आता, कुठे उभं आहोत. धगधगत्या आम्हाला वाटते की आम्ही फार सुरक्षित आहोत, नाही एवढं सुरक्षित. आज किती बघितलं तुम्ही, संख्या वाढवायची होड कशी चालू आहे. 12 कोटी घुसखोर भारतात राहतात आत्ता. रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, पाकिस्तानी आहेत, अफगाणी आहेत आणि श्रीलंकन आहेत. हे सगळी मिळून भारतात अवैधपणे राहणाऱ्यांची संख्या किती आहे? या सगळ्यांना घर मिळतो कारण इथे रेशन कार्ड भेटले की सगळे भेटते, होय ना? आधार कार्ड भेटले की सगळे भेटते. ह्या सगळ्यांना घरं भेटतात फुकटची, सरकारची धान्य भेटतात फुकट, 5 किलो भेटते ना महिन्याला माणशी. त्यानंतर ह्यांना सगळे आजार फुकट, आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना राज्य सरकारची, शाळा फ्री आहे 12वी पर्यंत, बरोबर? आणि लग्नालाही मदत करतात. त्यानंतर पोरं झाली की दवाखाना फ्री आहे, शाळा फ्री आहे. आणि पुन्हा याच्याशिवाय शाळेत जाणाऱ्यांना पैसे देतात, घरी बसून खाणाऱ्यांना पैसे मिळतात की नाही मिळतात?
1500 रुपये आहे ना आता, कुठली योजना ते लाडकी बहीण, मग त्यांना नाही का? या देशात जन्माला आले त्यांनाही आहे, आणि घुसखोर येऊन राहिले त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. नाही आहे, रेशन कार्ड आहे ना, म्हणजे त्या नाही आहे. श्रावण बाळ योजना 60 वर्ष झाली की पेन्शन घरात, तेही आहेत. आणि कुठली कुठली भरपूर योजना आहेत भारत सरकारची, 100-200 योजना आहेत फुकटची. हे सगळी मिळतात तिथे 12 कोटी लोकांना. या 12 कोटी लोकांना जर ओळखून बाहेर काढले तर 12 कोटी लोकांची जी खर्च दर महिन्याला होतो तो इथल्या लोकांना दिली ना, एका दिवसात अमेरिकेसारखे होतील इथले लोक होते. एक बाजूला तुम्हाला हे सांगितले की हे घुसखोर, दुसऱ्या बाजूला धर्मांतर घडवून आणणं. हे ख्रिश्चन आणि मुसलमान दोघेही धर्मांतराच्या मागे इतके लागलेले आहेत. 2% असणारी ख्रिश्चन आता 4 ते 6% येऊन ठेपलेले आहेत. आधी किती होते? 2% होते. 100ला 2 होते, आता 100ला 6 पर्यंत आलेले आहे. मुसलमान भारतात किती होते? स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 8-10% राहिलेले होते, 8%ही नव्हते, त्याच्यापेक्षा कमी होते. आणि आज त्यांची संख्या, उद्या जर ही झाली गणती तर किती होतील माहिती आहे? आता ते थोडी थोडी नाही राहिली, आता 25%च्या वर गेलेत. आणि 25%ची त्यांचं मत आहे की आम्ही 2050 पर्यंत लोकशाही पद्धतीने आमची खासदार निवडून आणून आम्ही दिल्लीचा ताबा घेऊ शकतो, अशी प्लॅन चालू आहे. त्याच्याकरता मतदार वाढवायचं चालू आहे. मतदार वाढवण्याचे 2 प्रकार आहेत. हिंदू मुलं आहेत त्यांना मुस्लिम मुलींची लग्न करून मुस्लिम बनवायचं. हिंदू मुली जे आहेत मुस्लिम युवकांबरोबर लग्न करून त्यांना मुस्लिम बनवायचं आहे. दरवर्षी एका महाराष्ट्रात 45,000 मुली गायब झाल्याची पोलीस स्टेशनमध्ये नोंदी आहेत. किती? प्रत्येक राज्यात कमी जास्त आहेत. प्रत्येक जिल्ह्याला महिन्याला 100ची आहेत. 30 जिल्हे आहेत, किती होतात बघा. 40-45,000 हे अधिकृत. हे कुठे काही ठराविक लोकच जाऊन कंप्लेंट करतात, नाही तर इज्जतीला घाबरून कोणी जात नाही. बरोबर? आणि हे 30 राज्य आहेत. किती लाख लोक झाली? सरासरी छोटी मोठी राज्य असल्या कारणाने 8-9 लाख मुली दरवर्षी जातात. यातले 70 to 80% लव जिहादला बळी पडतात. बरोबर? आणि समजा ह्यातल्या 5 लाख मुलींनी 5 लाख मुलांना जन्माला घातले तर किती होती? दरवर्षी 5 लाखांची संख्या वाढली. पुढच्या वर्षी 5 लाख, पुढच्या वर्षी 5 लाख. एक मुस्लिम मुलगा 20-20, 25-25 आय कार्ड बनवला आहे. हिंदू मुलांच्या नावाने आय कार्ड बनवला आहे. त्या मुलीला शेवटपर्यंत कळत नाही की हा मुस्लिम आहे. तुम्ही TCSचं बघितलं आता, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये कोण? निहा खान का नेहा खान कोणती? निदा खान. ही एक मुलगी काय काय करू शकते हे तुम्हाला माहिती आहे? आमच्या मुलींना न्यायचं, हॉटेलवर न्यायचं, पेयातनं काहीतरी घालायचं, पाजायचं आणि बेशुद्ध करायचं, अत्याचार करायचं, क्लिप बनवून घ्यायचं, तिला दाखवायचं, मग तिची शोषण करत राहायचं आणि तिला दाखवायचं ती दुसरी मुलगी आहे तिला घेऊन ये, नाही आणलेच तर ही व्हायरल करतो. अशा पद्धतीने हजारो मुलींना बर्बाद केले. ते कालच एक आले. आता अमरावतीचं प्रकरण बघितलं तुम्ही, याच महिन्यातला अमरावतीमध्ये एक सापडला. त्याच्याकडे 3-4 हजार मुलींची डाटा होती, एकटाच. आणि परवा इथे आमच्या शिरोलीला इथे कोल्हापुरात सापडला, त्याच्याकडे 700-800 मुलींची फोटो होते. आणि कालच एक प्रकरण आलं, तुम्हाला माहिती आहे, ट्रॅव्हल जिहाद नावाचा नवीन प्रकार सुरू झाला. कुठलं? ट्रॅव्हल जिहाद. रात्री प्रवास करणारे आमच्या मुली आहेत, त्यांना कुठलं तरी गुंगी देऊन त्यांच्यावर बसमध्येच अत्याचार करायचा आणि व्हिडिओ तयार करायचा, तिला धाक दाखवून तिच्या शोषण करत राहायचं आणि तिच्या मार्फत अन्य चांगल्या चांगल्या सगळ्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचं.
अशाही पद्धतीचे काम चालू आहे. आणि बेंगलोरला एक मुलगी सापडली. ती मुलगी आहे बिहारची, मैथिली ब्राह्मण घराण्यातली मुलगी आहे. आई वडील मिलिटरीमध्ये सर्व्हिस करतात पुण्याला, मुलगी सर्व्हिस करते बेंगलोरला, आणि मुलगा आहे तो मुसलमान केरळचा. त्याची 3 बायका आहेत, 4 मुलं आहेत. असून सुद्धा त्याच्याकडे 100 मुलींची फोटो होती आणि त्यातल्या 25 मुलींबरोबर त्याने वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या नावाच्या आयडेंटिटीने 25 मुलींबरोबर लग्न करायची तयारी केला होता. कारण तिथे केलेले इथे कळत नाही, इथे केलेले तिथे कळत नाही. आणि त्याला धरल्यानंतर कळलं की त्याच्या मोबाईलवर अशी 100 लोक बेंगळूर IT क्षेत्रात केवळ लव जिहादची कामं करण्याकरता अपॉइंटेड आहेत. 100 मुलं ते केवळ हीच काम करतात. आणि हेही कळलं की आपली जी मुलगी, माझ्याकडे तक्रार आलेली, या मुलीला जे मुस्लिम रीतिरिवाज आणि अरबी भाषा शिकवण्याकरता पाकिस्तानच्या ऑनलाईन प्रशिक्षण चालू होतं. पाकिस्तानमधून ऑनलाईन प्रशिक्षण दिली जात होते. आणि ह्या सर्व गोष्टी मी एवढ्यासाठी सांगतो की आपण आज किती अतंत्र आहोत आणि किती कमजोर झालेले आहोत की कशा पद्धतीने माणसं शिरून येन त्यांना संख्या वाढवायचं मग आपला, कारण हे मानायला सरकार तयार नव्हते. केरळमध्ये 60,000 मुली गायब झाले होते आणि त्यात ख्रिश्चन पण होते, हिंदू पण होते. त्यांनी सगळ्यांनी मिळून सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याची तपासणी करण्याकरता राष्ट्रीय जाच दळ जे आहेत, तनिखा म्हणजे राष्ट्रीय तपासणी यंत्रण जे आहे त्यांना काय म्हणतो, NIA म्हणतो ना आपण त्याला, CBI नाही, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन असोसिएशन जे आहे त्यांना दिली, NIA दिल्यानंतर त्यांनी सगळी पाहणी केल्यानंतर त्यातल्या काही मुली ISISमध्ये सापडले, ISIS मध्ये भरती झाले ते तिकडे, आणि त्यांची 2 डेड बॉडी दिल्लीत आले. ते मेले रणांगणामध्ये, मेल्यानंतर त्यांची डेड बॉडी दिल्लीत आल्यानंतर त्यांची ॲड्रेस काढल्यानंतर हे लव जिहादच्या ह्याच्यात गेलेले मुली परत आले हे त्यांना कळलं. आणि त्या मुलींचे नावसुद्धा बदललेले नव्हते, कारण आहे ती ॲड्रेस ठेवून त्याच्यावर हे बोगस ट्रान्झॅक्शन करण्याकरता मुस्लिमांच्या ह्याच्यावर संशय घेतात म्हणून हिंदू मुलींची नाव तसेच ठेवून त्या नावावर बँक ट्रान्झॅक्शन करण्याकरता त्यांचे नाव तसंच ठेवण्यात आलं होतं. मग तेव्हा सुप्रीम कोर्टाला पटलं की या देशात लव जिहाद चालतो म्हणून त्यांनी अधिकृत डिक्लेअर केल्यानंतर कळलं की असं होतोय. आणि त्यानंतर छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातनं 60,000 लहान बाळ गायब झाल्याची तक्रार झाली. किती? 60,000 लहान 2 वर्ष 3 वर्ष गल्लीत खेळणारी मुलं उचलून नेलेले आहेत. 60,000 मुलं. आणि 4-5 वर्ष त्याच्या मागे NIA काम करत होती. तेव्हा ही मुलं कुठे सापडली? केरळच्या मदरशामध्ये सापडली. की छोट्या मुलांना न्यायचं आणि तिथे जिहादी बनवायचं. हे सर्व कशासाठी? नाही, एक सांगितलं ना, गजवाए हिंद यालाच म्हणतात. वाटेल त्या पद्धतीने करा, तुम्हाला माफ आहे. मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला, काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील, काही गोष्टी माहीत नसतील, हे सांगतो की धर्म सुरक्षित ठेवण्याकरता, आमची घरं सुरक्षित ठेवण्याकरता आम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे. आम्ही जाऊन कोणाशी लढायला नाही सांगत. अरे आपण सुरक्षित राहायला पाहिजे ना. आम्ही कसं, मला परवाच मुधोळची 1-2-3 परिवार आले माझ्याकडे, म्हणाले आमची मुली नोकरीला गेले, 3 वर्ष झाले अजून घरी आलेली नाहीत. कुठे? दावणगिरीमध्ये. मग मुली कुठे राहतात? ते फक्त पैसे पाठवतात आम्हाला, पण फोनवर 2 मिनिटापेक्षा जास्त बोलत नाही. आम्ही बरे आहोत, चांगले आहोत म्हणतात आणि कट करतात. मग त्यातलं एका पालकाला आम्ही पाठवलं, तू जा, ते कंपनी कुठे बघ जा. त्या कंपनीत गेले तरी त्याला आत सोडेना. आत सोडत नाही म्हणून पोलीस कंप्लेंट करायला गेले तर पोलीस कंप्लेंट घेईना.
मग शेवटी कसं तरी आत घुसले जबरदस्ती करून. घुसल्यानंतर पोरगी सापडली, पण कुठली पोरगी त्यांच्याकडे थांबायला तयार नाही. मग तयार नाही अशी एकूण मला 60 का 80 मुलींची तक्रारी आल्या की आमची जवळजवळ ही 70-80 मुली जाऊन 2-3 वर्ष झाली आणि घरी पैसे पाठवतात पण ते भेटत नाही. आणि लग्नाची मुली आहेत, आम्ही लग्न करायचं म्हणतो ते बातच करत नाही आमच्यावर. ही TCSचा जो प्रकरण आहे सेम असाच आहे की तिथे काही त्या कंपनीमध्ये आत कुठले कोण काम करणारी दिसत नाही, काही दिसत नाही की ह्यांचं काय केलं जातं हे कोणालाच माहीत नाही. ही सगळी जी आहे सरकारी काही अधिकारी आणि यंत्रणा यांच्या सहाय्याने चालवले जाणारी हे सर्व षडयंत्र आहे. अशा पद्धतीने हिंदू धर्मावर आज आक्रमण होतो हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. कोणीही सहजतेने कुठल्याही प्रकारच्या याला बळी पडू नये याकरता. आणि देश सुरक्षित राहायला पाहिजे. तर याशिवाय आमच्या काही यूट्यूबर्स ISISच्या इथं ISIS नाही आहे, ISI इंटरस्टेट इंटेलिजन्स नावाचा जो गुप्तचर संस्था आहे कोणाचा पाकिस्तानची, त्यांची एजंटासारखे आमच्यातले काही मुलं मुली काम करत आहेत. पाकिस्तानच्या जो विदेश एम्बॅसी आहे इथे दिल्लीत, त्या एम्बॅसीबरोबर ह्यांची लागेबंदी आहे आणि इथल्या सगळी चांगल्या चांगल्या सिक्रेट माहिती पाठवणं आणि इथल्या अशा ह्या सगळ्या देशद्रोही ॲक्टिव्हिटींना मदत करण्याकरता हजारो यूट्यूबर्स यांच्या पेरोलवर आहेत. भारतात हजारो यूट्यूबर्स यांच्या पेरोलवर आहेत आणि भारताच्या विरुद्ध प्रचार प्रसार करणं आणि पाकिस्तानला अनुकूल राहील असं वातावरण निर्माण करणं ही यांची कामं आहेत. हेही लोक काम करतात एका बाजूला. तुम्ही थोडासा वयाने चांगले आहात, समजण्याची वय आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेस मी आणली. अशा परिस्थितीत हिंदू धर्म आणि भारत देश जात आहे आणि ह्याच्याकरता आपण अत्यंत सजगपणे सावधपणे या सगळ्या गोष्टींची मुकाबला करायचा आहे. तोंड द्यायचं आहे, यांना तोंड द्यायचं आहे. नाही दिला तर चालणार नाही आहे. पूर्वी काय करायचं, आमच्या सिनेमांमध्ये हिंदू देवदेवतांची विटंबना करायची, अवहेलना करायची आणि हिंदू मठ मंदिर आश्रम असतील तर त्यांची की वेश्या व्यवसायाची ही अड्डे आहेत अशा पद्धतीने त्यांना निरूपित करायची. पण गेले 10-12 वर्षात जी तरुण मुलामुलींची जी टोळी तयार झाली की जरासं कुठे शंकराच्या मूर्तीला किंवा पात्राला विष्णू भगवंताच्या याला कुठेही एक डायलॉगमध्ये जरी 2 वाक्य खराब आले काहीतरी हिंदूंच्या विरोधात, पटकन पेटून उठतात मुलं मुली आणि एका दिवसात 100 कोटी खर्च करून बनवलेले जे सिनेमा आहेत एका दिवसात झोपून टाकतात. त्या भीतीने आता त्यांनी हिंदूंच्या विरोधात काही करायची कारवाई करायची बंद केलेली. जवळजवळ सिनेमा नाटकांमध्ये ही नाटकं बंद झाली. समजलं? तुम्ही जर आम्ही काय करू शकतो, तुम्ही काय करू शकता, अशा गोष्टी कुठे हिंदूंच्या विरोधात चालत असतील तर ताबडतोब आपले मत व्यक्त केलात तर सुप्रीम कोर्टाची जजला सुद्धा सोडत नाहीत आजकाल मुलं. चुकीचे शब्द उच्चार केला तर त्यालाही ट्रोल करतात, तेव्हा ते एका दिवसात ताळ्यावर येतात. एवढी ताकद सगळ्या तरुण शक्तीमध्ये. सांगण्याचं तात्पर्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही माहिती आहेत, काही माहीत नाही आहे. अशा ह्याच्यातनं देश कसं उभं राहायला पाहिजे, देशाला आव्हान आहे. आमच्या मिलिटरीला आव्हान आहे, आमच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटला आव्हान आहे, पोलिसला आव्हान आहे, प्रशासनाला आव्हान आहे. बघा ना, एका दिवसात पश्चिम बंगालमध्ये 91 लाख लोक SIR मध्ये आउट झाले. का? सगळी बाहेरचे आलेली होते. अजून 23 लाख लोकांची पडताळणी व्हायचे झाले तर 1,20,00,000 लोक अवैधपणे एका कलकत्त्यात राहत होते, एका पश्चिम बंगालमध्ये.
असं जर प्रत्येक राज्यातनं बाहेर गेले तर देश स्वतंत्र होईल की नाही होईल? देश चांगला होईल की नाही होईल? होऊ शकतं. म्हणून प्रत्येकाला अभिमान पाहिजे आपल्या धर्माचा आणि आपल्या देशाचा. अभिमान शून्य माणसं काहीही करू शकत नाही. अभिमान पाहिजे, तेव्हा काय करावं ही प्रत्येकाला सुचते आणि समजते, आणि ती कार्य आपण करणं आवश्यक आहे. आणि राहिलेले उद्या मग आंदोलन आहेत. देश आणि धर्म सुरक्षित राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अजून काय काय झाले हे खूप आहे. ती सांगता सांगता मग आपण आज कसे बनायला पाहिजे, आधी कशी उद्ध्वस्त करतायत आणि न कळत आम्ही कसं उद्ध्वस्त होतो हे आधी समजून घ्यायचं. नंतर आपण काय बनायला पाहिजे ही समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.